नंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 21 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आज काय झालं, टीटीएमचा रिव्ह्यू जरा उशिरा आला त्यामुळे हा रिव्ह्यू द्यायला वेळ झाला. तर बघा, सुरुवातीला आपण पाहतोय यांचं जेवायचं कौतुक चालूच आहे अजून. आता ती नंदिनी काव्याचा घास म्हणते तेव्हा या जीवाला तो घास खायचा नसतो पण तरी तो खातो. आणि मग नंदिनी म्हणते हा आता बाबांचा घास. बाबांचा घास म्हटल्यावर बाबांनी हाणलेले फटके जीवाला आठवलेत. आणि काय झालं कोणास ठाऊक, आता त्याला कसं तरी होतं पण तो म्हणतो नंदिनीला आता नको मला. नंदिनी म्हणते असं काय करता हो, एक तर घास राहिला. जीवा म्हणतो नाही ग नंदिनी, मला खरंच नकोय. नंदिनी म्हणते असं कसं चालेल जीवा. जीवाने आता पाणी पिले आणि झोपायसाठी गुड नाईट म्हणतोय. नंदिनी म्हणते असं नाही करायचं जीवा, गोड कुठे खाल्लं तुम्ही, माझ्या नावाचा घास पण राहिला की अजून. आणि शेवट नेहमी गोडच व्हायला हवा असं म्हणून तिने एक गोडाचा घास या जीवाला खाऊ घातलाय. हा घास नंदिनीचा बहुतेक शिरा असावा प्रेक्षकांनो. आता नंदिनीने शिऱ्याचा घास खाऊ घातल्यावर जीवाला जरा गोड गोड वाटतंय. साहजिक आहे म्हणा, गोड वाटणार. जीवा एक घास खातो शिऱ्याचा आणि म्हणतो काय ग नंदिनी, मला जेव घालून स्वतः उपाशी राहणार आहेस का. मला माहिती आहे तू माझ्या आधी जेवत नाहीस, मला जेव घालतेस आणि तू उपाशी राहतेस का. अगं शेवट तर गोड व्हायलाच हवा म्हणून त्याने आता तो शिऱ्याचा घास नंदिनीला खाऊ घातलाय आणि ती पण त्याच्या हाताने खाते. आता जीवा पुन्हा एक घास खाऊ घालत असतो तेव्हा नंदिनी म्हणते बस बस, या एका घासात पोट भरलं हं माझं. जीवा म्हणतो बरं हे नेऊन ठेव. ताट देतो तिच्या जवळ आणि तिला गुड नाईट म्हणतो पुन्हा एकदा. नंदिनी म्हणते जीवा थोडं महत्वाचं बोलायचंय. जीवा म्हणतो ए नंदिनी, मी ना दमलोय, ऑफिसमध्ये भरपूर कामं आहेत ग. अगं म्हणजे मला ना आता मी आळस करतोय असं नाही दाखवायचंय कोणाला, आता मला फक्त काम करायचंय. नंदिनी म्हणते महत्वाचं काम बाकी होतं जीवा. जीवा म्हणतो कुठलं. नंदिनी म्हणते त्या कॉन्सलरचा मेसेज आला होता, आपल्याला जायचंय त्यांच्याकडे. आता पुन्हा या दोघांमध्ये ते कॉन्सलरचं टेन्शन चालू झालंय आणि आज या काव्याला भेटायला ती कॉन्सलर घरी आली आहे. जीवा आता या नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं मला ना श्वास घ्यायला पण वेळ नाहीये, तू जाऊन ये ना. हरकत नाहीये, मला कळव तसं काय होतं ते. मग आता ही नंदिनी म्हणते बरं मिस्टर जन्मजेय झोपा तुम्ही. आता जन्मजेय झोपलाय म्हणजे जीवा झोपलाय. नंदिनीला आता टेन्शन आलंय. ती विचार करते माझे जीवा हरवत चाललेत, असे कसे हसणं विसरलेत जीवा, त्यांचं हसणं पुन्हा आलंच पाहिजे. देवा जीवाचं हसणं असं हरवू देऊ नको असं नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते. आता सकाळ झालेली दाखवली आहे आणि काव्या मॅडम जोरजोरात घंट्या वाजवत आहेत देवघरासमोर. आता त्या घंटीच्या आवाजाने फक्त एकटी मानिनी जागी झाली बरं का, म्हणजे आली आहे तिथे हॉलमध्ये. मानिनी म्हणते अगं ए काव्या, अगो काय ग अगं आज काय बाप्पाला खुश करून सोडणार आहेस की काय. काव्या म्हणते हो मग, अहो परीक्षा जवळ आल्यात काकू. अहो कसं असतं ना, परीक्षा जवळ आली की सगळ्यात आधी बाप्पासमोर रांगेत उभे असतात पोरं, आशीर्वाद घेण्यासाठी बाप्पाचा, त्याला मनवण्यासाठी नाही का. आता माझ्यासाठी सुद्धा मला असंच रांगेत उभं राहायचंय बघा आणि बाप्पाकडे माझ्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग आता मानिनी ताई म्हणतात अगं काव्या, म्हणजे ह्या काव्याला काय गरज आहे असं सगळं नमस्कार वगैरे करायची. अगं तू आजचा पेपर सोडवशील बघ आणि टॉप करशील. काव्या म्हणते अहो काकू त्यासाठीच आशीर्वाद हवा ना, म्हणूनच जोर जोरात घंट्या वाजवतीये बाप्पाजवळ आणि त्याला सांगते की बाबा सगळं नीट कर. तेवढ्यात बेलवरची घंटा वाजली आहे यांच्या घरची. मानिनी म्हणते अगो बाई, शुभ संकेत असल्यासारखी बेल वाजली बघ दारावरची. काव्या म्हणते बरं बरं मी बघते हा कोण आलंय बाहेर. असं म्हणून आता काव्या दरवाजा उघडते तर दरवाजामध्ये कॉन्सलर असते. मानिनी तिकडनं ओरडते अगं काव्या कोण आलंय ग. काव्या आता जरा घाबरते, काय उत्तर द्यावं ते तिला कळेना. पण आता मागच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला यांनी थाप मारली होती प्रेक्षकांनो की ही काव्याची मॅथ टीचर आहे. आता बघा हा पुढच्या सीन मध्ये ते दाखवलंय. आता इकडे नंदिनी मॅडमने जाहिरात दिली सुद्धा पेपरमध्ये. काय गड्या, आपल्या चॅनलवर संपर्कच नाही केला, नाही तर पटकन सापडला असता हार असो. आता नंदिनी ती जाहिरात वाचते, त्यात लिहिलेलं असतं की हा हार चुकून आमच्याकडनं विकला गेलाय, ज्यांनी कोणी विकत घेतला असेल त्यांनी ह्या नंबरवर संपर्क करा, अशी ती जाहिरात आहे. ती जाहिरात नंदिनी वाचते आणि विचार करते लवकरात लवकर काहीतरी रिस्पॉन्स येईलच. आता कितीही पैसे मोजावे लागले तरी चालेल, मी हा हार विकत घेणारच. अजूनही हार कोणी घेतला हे गुलदस्त्यातच आहे बरं का. जीवा आलाय फोनवर बोलत बोलत, त्याच्या हातात लॅपटॉप सुद्धा आहे, तो कामात बिझी असतो. आता तो कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा त्याला कोणाचा तरी नंबर लिहायचा असतो. फोनवर तो बिझी असल्यामुळे तो नंदिनीला खुणवतो की मला एक कागद दे म्हणून. नंदिनी आता एक कागद बघते तिथे,
तर तो कागद असतो जीवाच्या कवितेचा. त्याने रेस्टॉरंटमध्ये कविता केलेली असते ना, आता ती नंदिनीला आठवते आणि आपल्यालाही त्यांनी पुन्हा एकदा ते आठवून दिलंय. नंदिनी आता तो कागद मुद्दाम जीवाच्या समोर ठेवते बरं का. तिला असं वाटतं की जीवा किती छान कविता करायचे आधी, मस्त हरवून जायचे कवितेमध्ये. आता असं नको व्हायला, जीवा त्यांची कविता नको विसरायला. मी असं होऊ देणार नाही आता, असं ती विचार करते आणि ती कवितेचा कागद ती पुढे करते. आता त्या जीवाला थोडी कल्पना होती की कवितेचा कागद असेल. आता तिने मुद्दाम जीवाच्या समोर तो कागद दिलाय. त्याला काहीतरी नंबर लिहायचा आहे बरं का. आता फोनवर बिझी असल्यावर तो कविता वाचेल का बरं प्रेक्षकांनो? काही आपलं लॉजिक लावायचं. पण असो, आता तो फोनवर बोलत असताना नंदिनी तो कागद पुढे करते. आता जीवा ती कविता वाचतो बरं का, पण तरी पण मुद्दाम त्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. नंदिनी तेवढ्या वेळात काहीतरी आणायला बाजूला जाते. आता जीवाने ती कविता वाचली आणि त्याला ते आठवलंय की त्यानेच ही कविता खूप प्रेमाने केली होती तेव्हा आणि त्याला फार भारी वाटतं. पण ऍक्च्युली आता त्याने ते सगळं विसरून पुढे जायचं ठरवलंय. म्हणून आता तो कागद पाठमोरा कोरा असतो कवितेचा कागद, म्हणून तो त्यावरच तो नंबर लिहून टाकतो. पण त्यामुळे नंदिनीची सटकते, तिला येतो राग. जीवाने ती कविता का इग्नोर केली असं तिला वाटतं. पण आता ते पुढच्या सीन मध्ये तुम्ही पाहणार आहात. आता मध्येच पुन्हा मानिनीचा सीन दाखवलाय. मानिनी म्हणते, अगं बाई कोण आलंय काव्या? अगं बाई, अगं या तुझ्या गणिताच्या शिक्षिका ना? आता काव्या म्हणते हो हो हो. आता काव्याला आठवतं दिवाळीच्या वेळेला पार्थने थाप मारली होती की या काव्याच्या मॅथ टीचर आहेत म्हणून. मानिनी म्हणते, अगं काय ग, अगं तुझ्या शिक्षिका ना? अगं सॉरी काव्या, लक्षात यायला थोडा वेळ लागला. या हो या ना, तुम्ही दारात का उभ्या आहात? आता त्या मॅथ टीचर म्हणजे हिची कॉन्सलर आतमध्ये येते काव्याकडे बघत बघत. काव्या थोडी घाबरलेली असते. आता तिला कळे ना काय करावं. खोटं बोललीये ना ती म्हणून. आता कॉन्सलर आल्या आल्या म्हणतात, काय मग काव्या, गणित कशी चालली आहेत? मानिनी म्हणते, आमच्या काव्याचा अभ्यास जोरदार चालू असतो. तुम्हाला माहितीच आहे आमची काव्या अभ्यासाच्या बाबतीत सगळ्यांच्या पुढे आहे. काव्या आता मनातून थोडी घाबरलेली असते. ती विचार करते, अरे देवा, या कॉन्सलर मॅडम अचानक कुठून आल्या घरी न सांगता? आता मानिनी काकूंना अभ्यासासाठी हे सगळं वाटतंय. आता मानिनी म्हणते, अहो काव्याने मगाशी तुम्हाला दारात उभं केलं, इथे पण उभ्या आहेत, बसा बसा चहा टाकते. कॉन्सलर म्हणतात, नाही नाही चहा वगैरे राहू द्या, आम्हा दोघींना ना जरा रिव्हिजन करायची आहे. असं म्हणून त्या काव्याकडे बघून स्माइल करतात आणि म्हणतात, गेले 3 महिने मी तिचं गणित घेते, तिची तयारी बघावी लागेल ना मला कुठवर झालीये ते. काव्या मनातून घाबरते. कॉन्सलर म्हणतात, काय ग काव्या, बरोबर बोलते ना मी? काव्या म्हणते, हो हो मॅडम, माझ्या रूममध्ये जाऊन बसूयात का रिव्हिजन करायला? असं काव्या मुद्दाम खोटं बोलतीये. पण आता काय करणार, यांचं घटस्फोटाचं गौडबंगाला अजून भिजत घोंगडं पडलंय. असो, आता मानिनी म्हणते, हो हो जा बेटा जा, तुम्ही तुमच्या खोलीत जा, अभ्यास करा, हरकत नाही. अगं काव्या, त्या स्वतः आल्यात आपल्या घरी. आजकाल अशा टीचर मिळत नाही बाई. लगेच कॉन्सलर म्हणते, हो ते तर आहे, पण कसं आहे विद्यार्थ्याने पण ऐकायला हवं शिक्षकांचं. काव्या म्हणते, ऐकणार ना, का नाही ऐकणार मी तुमचंच ऐकत असते ना मी टीचर. चला चला माझ्या खोलीत बसूया, इथे कशाला वेळ वाया घालवायचा, रिव्हिजन करायची ना. चला चला माझ्या रूम मध्ये बसूयात. असं म्हणून काव्या कॉन्सलरला घेऊन जाते रूम मध्ये तिच्या बरं का. आता पुढे काय होतं ते बघा. आता मानिनी विचार करते, किती मन लावून अभ्यास करते काव्या. आता इकडे जीवाने त्या कवितेचा कागद खराब केलाय. त्यामुळे नंदिनी चिडून म्हणते, काय हे जीवा, या कवितेला का खराब केलं? हाच कागद का खराब करायचा होता तुम्हाला? जीवा म्हणतो, मग काय झालं? आता हिनं दिलं कशाला बरं त्यानं कशाला लिहिला असता नंबर? आता फोनवर बोलताना बिझी असतो माणूस, कशाला उगाच जाऊ दे, आता काय बोलू बाई मी. असो, नंदिनी आता त्यालाच ओरडते आणि म्हणते, काय झालं तुम्हाला माहितीये जीवा, हा कागद मी किती जपून ठेवला होता माझ्याकडे, असं का केलं तुम्ही? जगातला सगळ्यात मौल्यवान कागद होता हा माझ्यासाठी, कारण तुम्ही यावर तुमची कविता केली होती जीवा. जीवा म्हणतो, बरं ठीक आहे ना, आता असं जीव नसतो लावायचा गोष्टींना जास्ती, दे सोडून, इट्स ओके. नंदिनी चिडून म्हणते, नो इट्स नॉट ओके ॲट ऑल. माझ्या आधीचे जीवा असे नव्हते. असं काय करताय जीवा? अहो जीवा, तुमच्या अशा वागण्या बोलण्यामुळे मला काळजी आणि भीती वाटायला लागली आता. जीवा असं काय करता हो? अशा गोष्टी मनात नका दाबून ठेवू, बोला ना तुम्ही माझ्याशी. अहो बोलून मोकळे व्हा. हवं तर तुम्ही माझ्या कुशीत येऊन रडा, तुम्हाला मोकळं वाटेल, पण प्लीज तुम्ही असे वृक्ष नका हो. आता जीवा ते इग्नोर करून निघत असतो. आता नंदिनी म्हणते, थांबा, असं काय करता? कालपर्यंत व्यवहारामागे धावत नव्हतात तुम्ही आणि आज कवितेसाठी व्यवहार बघताय. आता जीवा म्हणतो, हो बघतोय, कारण आज कविता हे माझं जग नाहीये नंदी, आणि तसंही कवितेमागचा व्यवहार मला महत्वाचा वाटतोय आता. अगं प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं आणि आयुष्यभर मी काय कलेचा कुर्ता घेऊन नाही फिरू शकत.
हो, मी आता नोकरीचा शर्ट घातलाय आणि आता मला सगळी गणितं स्वच्छ दिसताय. आईच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय आणि आता बाबांच्या चेहऱ्यावर मला अभिमान बघायचा आहे. नंदिनी म्हणते, "आणि तुम्ही आधीचा आत्मविश्वास गमावताय जीवा, त्याचं काय करायचं?" जीवा म्हणतोय, "काय गमावतोय मी त्यात?" नंदिनी म्हणते, "काय गमावतोय? दाखवते." "नाही, सांगत नाही, दाखवतेच मी तुम्हाला." असं म्हणून त्याचा हात धरते आणि त्याला आरशासमोर आणते. आता हा प्रोमो तर तुम्ही पाहिलाच असेल. आता नंदिनी लिपस्टिकने असं तिथे स्माइली काढते, असं हसणारं स्माइली, आणि त्याला दाखवते, हे बघा जीवा, हे गमावलंय तुम्ही. तुमचं हसू, ते गमावलंय. अहो जीवा, काहीही करून मला ते हसू परत हवंय." जीवा म्हणतो, "नाही ग नंदिनी, तू काहीही माग दुसरं, पण हे नको मागूस." जीवा म्हणतो, "का जीवा? असं का म्हणताय तुम्ही?" नंदिनी असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, "कारण मी खूप लोकांचं हसू गमावलंय. माझ्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यांचं हसू गमावलंय ग." अगं, मुळात आपल्या चेहऱ्यावरचं हसू मॅटर करत नाही नंदिनी. अगं, किती जणांच्या चेहऱ्यावर हसू आपल्यामुळे उमटतंय हे महत्वाचं असतं. नंदिनी, तुझ्या हसण्याचा घरच्यांना आनंद वाटतो, धीर वाटतो, त्यांना आधार वाटतो तुझा, तसं माझ्यामुळे नको का व्हायला? अगं हे बघ, मला ना आता काहीतरी करून दाखवायचंय स्वतःला. तू आता जुन्या जीवाला विसर बरं. मला नाही वाटत तुला तो जुना जीवा सापडेल आता." असं म्हणतो आणि चालला जातो तिथून. पण आता नंदिनीला या सगळ्या गोष्टींचं प्रचंड वाईट वाटतंय. ती रडते, रडते, खूप रडते आणि म्हणते स्वतःच्याच मनाशी, "शोधून सापडणार नाही? नाही, नाही. आता तर मी आधीचा जीवा शोधून दाखवणारच." "काय म्हणालात जीवा? हसणार नाही तुम्ही?" आता हे सगळं ती मनाशी बोलते बरं का. जीवा निघून गेलाय आणि आता हे सगळं ती मनाशी ठरवते आणि मनाशीच बोलते, "जीवा, आता मी असं काहीतरी करेल ना की तुम्ही पोट धरून खळखळून हसाल, माझ्यासाठी मोदक कराल, सगळं सगळं पूर्वीसारखं कराल. आता तर आधीसारखा जीवा शोधून पाहिल्याशिवाय आधीसारखा जीवा शोधल्याशिवाय ही नंदिनी गप्प बसणार नाही." असं ती म्हणते आणि म्हणते की "चकाचक बाई इज ऑन जीवा." आता तिने काहीतरी ठरवलंय आता, ज्यामुळे जीवा खळखळून हसणार आहे. आता बघूयात या दोघांची लव्ह केमिस्ट्री कशी दाखवतायत ते. छान वाटतं पण प्रेक्षकांनो, कशी ना एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी बघायला छान वाटते. आता कसं आहे ना, ज्याचा त्याचा आपापला एक वेगवेगळा ओपिनियन असतो. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे, प्रत्येकाच्या एक्सपिरियन्स प्रमाणे, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तसंच आपल्या प्रेक्षकांना वेगवेगळी जोडी आवडते. म्हणजे कोणाला पार्थ काव्याची आवडते, तर कोणाला नंदिनी जीवाची आवडते. आता स्पेशली मला नंदिनी आणि जीवाची आवडते आणि पार्थ काव्याचीही आवडते, पण जास्ती नंदिनीची आवडते. तर असो, आता इकडे बघा, ही काउन्सिलर काय सांगते त्यावर आश्चर्य वाटतं या काव्याला. ती म्हणते, "काय सांगताय? पार्थ देशमुखांनी तुम्हाला इथे यायला सांगितलं?" काउन्सिलर म्हणतं, "हो, कोर्टातून मी आत्ता इथेच आली आहे." काव्या म्हणते, "कसं शक्य आहे? अहो, तुम्हाला भेटायला यायचं म्हणून मला म्हणत होते पार्थ की माझा वेळ वाया जाईल, माझा अभ्यास महत्वाचा आहे, म्हणून त्यांनीच नकार दिला होता तुम्हाला भेटायला येण्यासाठी." मग आता या काउन्सिलर म्हणतात, "अहो, त्यांनीच मला फोन केला होता." आणि काउन्सिलर आता काव्याला झालेली गोष्ट सांगतात की पार्थने फोन केला होता त्यांना आणि सांगितलं होतं की तुम्ही घरीच या. आता त्या मॅडम म्हणतात की "घरी कशाला?" मग पार्थ त्यांना असं उत्तर देतो की "शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, मग तुम्ही आमच्या घरी या, आशीर्वाद बंगल्याची पायरी चढा." असं तो फोनवर त्या मॅडमला सांगतो. मग त्या मॅडम खुश होतात आणि म्हणतात, "अरे वा, तुम्ही खरंच खूप प्रेम करता हा तुमच्या बायकोवर." काउन्सिलर काव्याला सांगतात की "काव्या, त्यांच्या म्हणण्यानुसारच मी इथे आली आहे बरं." आता काव्या मनाशीच हसते. काउन्सिलर विचारतात, "काय झालं? मनापासून हसलात मिसेस देशमुख?" काव्या म्हणते, माझ्या बोक्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हसू आलंय." त्यावर काउन्सिलर काव्याला छान उत्तर देते आणि म्हणते, "ज्या माणसामुळे बाईच्या चेहऱ्यावर हसू येतं ना, त्या बाईने त्या माणसाला सोडू नये बरं." आता काव्या काही बोलणार तेवढ्यात पार्थ आलाय त्या काउन्सिलरसाठी चहा घेऊन आणि म्हणतो, "बरं झालं मॅडम तुम्ही आलात. नाही, तुम्ही माझ्या रिक्वेस्टवर घरी आलात, खूप छान वाटलं मला मॅडम." आता काव्या म्हणते, "घ्या ना प्लीज, चहा घ्या ना मॅडम." आता मॅडम चहा घेत असतात तोपर्यंत काव्या पार्थवर ओरडून घेते आणि म्हणते, "काय हो देशमुख, तुम्ही माझ्या माघारी गोष्टी ठरवता आणि मला नंतर कळवता." मग पार्थ म्हणतो, "मी काय करू त्याला, तुम्हाला नेहमीच सगळं नंतर कळतं." काव्या कन्फ्यूज होते त्याच्या बोलण्यावर. मग त्या काउन्सिलर असं करतात आणि मग काव्या म्हणते, "करूया करूया, काउन्सिलिंग पासून सुरुवात करूया." मग लगेच पार्थ म्हणतो, "हो करूया ना सुरुवात, माझ्यापासून करा सुरुवात हवं तर." लगेच या काउन्सिलर म्हणतात, "अहो पार्थ देशमुख, तुम्हाला काय गरज आहे काउन्सिलिंगची? तुम्हाला हे लग्न हवंय, तुम्हाला काही गरज नाहीये काउन्सिलिंगची वगैरे. तुमचं उत्तर मला आधीच माहिती आहे, मला काव्याशीच बोलू द्या. काव्यावर सगळं अवलंबून आहे, म्हणजे तुमचं लग्नाचं डिसिजन अँड ऑल. काय ग काव्या, बरोबर ना?"
काव्या आता जरा घाबरते. मग पार्थ म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही बोला काव्याशी, मी आहे बाहेर." आता काव्या पुन्हा त्याच्याकडे बघते बरं पार्थकडे. पण आता पार्थ तिथून निघून जातो. आता काव्याचं काउन्सिलिंग सुरू आहे. काउन्सिलिंग करता करता आता काव्याला कळतं की पार्थसाठी नवीन ठिकाण आलंय ते. म्हणजे काय झाली गंमत ते बघा हां. पुढच्या सीनमध्ये तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. काउन्सिलर बारी घेतली हां त्यांनी प्रेक्षकांनो ही. बोलते छान ती. बघा आता पुढे काय होतं. रम्याबाईने आज सिक लीव्ह घेतलेली आहे. म्हणजे तिला बरं नाहीये म्हणून तिने सुट्टी टाकली ऑफिसमध्ये. तसंही ती नाही गेली ऑफिसमध्ये तर कोणाला काय फरक पडणार आहे. असो हा एक जोक होता. आता ही रम्या वसुआत्याकडे येते आणि म्हणते, "ए आई, मी आज सिक लीव्ह घेतलीये. आता तू मला सांगणार आहेस का ते किती सुनीता सापडल्या तू?" वसुआत्या म्हणतात, "हे घे, हा कागद आहे आणि यावर मी सगळ्या सुनीताचे नंबर लिहिलेत." मग आता रम्या म्हणते, "बरं मग आता पुढे काय करायचं?" वसुआत्या म्हणतात, "आता पुढे काय करायचं म्हणजे घे ते तुझं मोबाईल उचल आणि कर प्रत्येक नंबरवर फोन." रम्या म्हणते, "आणि काय विचारू? हॅलो, हां, तुम्ही मानिनीची मैत्रीण सुनीता का? अहो आम्ही तुम्हाला शोधत होतो." असं बोलू का फोनवर? "ए आई, काय ग काय बोलतेस तू? अगं संशय नाही येणार का त्या सुनीताला?" वसुआत्या म्हणतात, "झाला झाला तुझा आगाऊपणा करून. काय ग रम्या, दरवेळेला असं दाखवतेस की सगळ्यातलं सगळं तुलाच कळतं." रम्या म्हणते, "ए आई चिडू नको ग." "अगं आई, मी 4 प्रश्न फक्त जास्ती विचारते ग, आपल्याकडनं चूक नको व्हायला म्हणून." वसुआत्या म्हणतात, "मग मी नाही का या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल? अगं बाई, आई आहे मी तुझी. दरवेळेला आईला मूर्खात काढू नये. आई आहे बाई मी तुझी. आईला ना असं ओरडल्याशिवाय तुला बरोबर वाटतच नाही ना." रम्या म्हणते, "बरं चल, दरवेळेला मी कशी चुकीची याचा पाढा मोजणारच आहेस का तू आई? आता काय विचारायचंय फोनवर ते सांग. म्हणजे आपल्याला हवी असलेली सुनीता आपल्याला कळेल." वसुआत्या म्हणतात, "अगं ए बाई, विचारायचं काय गरज आहे? तिचा आवाज जरी ऐकला ना आपण तर आपल्याला लगेच कळेल की ही आपलीवालीच सुनीता आहे. असं काय करतेस? मानिनीने तिला घराबाहेर काढलं तेव्हा तिचा तो सूर लक्षात नाही का तुझ्या?" आता रम्याला तो सूर आठवतो सुनीताचा. म्हणजे यांना आवाज लक्षात आहे, पण ती बाई कोण आहे ते लक्षात येईना. कारण त्यांनी पाठमोरी पाहिलेली असती बहुतेक सुनीताला. काही दाखवतात प्रेक्षकांनो. यार या वसुआत्याला तर काहीतरी काम लावून द्यायला पाहिजे त्यांनी, म्हणजे यांच्या उचापात्या बंद होतील. तर असो, आता ते रम्याला आठवून देतात वसुआत्या आणि मग रम्या म्हणते, "हां, हां, बरोबर म्हणतेस तू. त्या बाईचा सूर ना चांगलाच माझ्या लक्षात आहे. आई तू करेक्ट आहेस हां." मग वसुआत्या म्हणतात, "आई नेहमी करेक्टच असते. चल उचल फोन आणि कर एकेकीला फोन." रम्या म्हणते, "हां, करते फोन." वसुआत्या म्हणतात, "तो पहिला कर नंबर डायल." आता बघूयात प्रेक्षकांनो यांना सुनीता सापडते का? आजच्या भागात तर काही सापडली नाहीये. उद्याच्या भागात सापडेल कदाचित. आता बघा पुढच्या सीनमध्ये कॉन्सलर आणि काव्या दाखवल्या. कॉन्सलर म्हणत असते काव्याला, "बोला काव्या मॅडम आता." काव्या म्हणते, "काय बोलू? तुम्ही ना दरवेळेला मला कात्रीतच पकडता. पार्थ देशमुख पकडतात अगदी तसं. मानिनी काकूंसमोर मी काय बोलणार होते? मी घाबरले होते ना. मला कळलंच नाही काय बोलावं मानिनी काकूंसमोर." कॉन्सलर म्हणतात, "अहो तुम्ही खूप हुशार आहात काव्या. मला माहित होतं तुम्ही ती बाजू पलटवाल." काव्या म्हणते, "हो, पण मी जर बाजू पलटवली असती तर बाहेरच्यांना कळवलं असतं तर?" मग कॉन्सलर म्हणतात, "अहो सावरून घेतलं असतं तुम्ही आणि पार्थने. म्हणजे इतक्या दिवसापासून तुमच्या घटस्फोटाबद्दल सगळं सावरून घेताय ना, अगदी तसंच." खरंच काव्या, तुमचं केस आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणून आम्ही तुमचं सगळं मार्गी लावण्यात इंटरेस्टेड आहोत. तुम्ही इंटरेस्टेड दिसत नाही आहात लग्नात. नाही म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतंय. म्हणजे तुम्ही तशा आता इंटरेस्टेड वाटत आहात मला. तुमच्या घटस्फोटाबद्दल विसरलायत तुम्ही आता. हो ना?" काव्या आता काहीच बोलत नाही, नुसती बघते त्यांच्याकडे. आता त्या कॉन्सलर पुढे म्हणतात, "काही म्हणा काव्या, गणपतीमध्ये पाहिलेली काव्या आणि आताची काव्या बराच बदल दिसतोय. तेव्हा पाहिलेली काव्या वेगळीच होते. म्हणजे तिच्या डोक्यात जे होतं ते तिच्या मनातून तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण आता जी बघते ना मी काव्या, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान मला लख्ख दिसतंय." काव्या म्हणते, पार्थ देशमुखांनीच बदललंय या काव्याला. म्हणजे माझ्यामध्ये जो काही बदल तुम्हाला दिसतोय ना, त्याचं सगळं 100% क्रेडिट पार्थ देशमुखांनाच आहे." आता हे जेव्हा काव्या बोलते तेव्हा खूप मनापासून आणि प्रेमाने बोलत असते. म्हणजे ती पार्थच्या प्रेमात पडली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. आता ती उभी राहते आणि त्या कॉन्सलरला म्हणते, "एक तो दिवस होता जेव्हा हे नको असलेल्या लग्नातून मला मोकळं व्हायचं होतं आणि आज आजचा दिवस आहे. आता आज मला हे सगळं." आता ती असं बोलते आणि गप्प बसते. म्हणजे तिला हे सगळं हवं हवं वाटतंय असं तिला पुढे म्हणायचं असतं. पण ती बोलताना एकदम स्वतःला थांबवते आणि एपिसोड पण थांबतो. पण त्याआधी या कॉन्सलर म्हणतात की, "आता तुम्हाला हे लग्न हवं हवंसं वाटतंय ना काव्या देशमुख? बोला ना बोला."
पण काव्या काहीच बोलत नाही आणि मालिकेचे एपिसोड इथे संपून जातो. प्रेक्षकांनो, आता पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. पुढच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की काव्याला या कॉन्सलर म्हणत असतात की तुम्हाला घटस्फोट नकोय ना काव्या, खरं खरं सांगा मला, तुम्हाला हे लग्न हवंय ना, तुम्हाला पार्थ देशमुखांसोबत राहायचंय ना? एवढ्या वेळेला विचारून पण आता काव्या त्या कॉन्सलरला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा त्या कॉन्सलर म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर मिळून जाईल. तुमचा घटस्फोट झाला रे झाला की लगेच मी पार्थ देशमुखांचं लग्न माझ्या भाचीशी लावणार आहे. माझी भाची लग्नाची आहे बरं. आता असं बोलल्यावर या काव्याची सनकते आणि ती म्हणते, काय संबंध? अहो, पार्थ देशमुख माझा नवरा आहे, मी त्यांची बायको आहे. आता असं बोलल्यावरती कॉन्सलरला जे उत्तर मिळायचं होतं ते मिळालं. आता त्या एवढंच बोलतात आणि चाललं जातात. बरं, कॉन्सलर जाताना एवढंच म्हणतात की मला जे उत्तर हवं होतं ते मिळालं. आणि इकडे आता ही आली आहे काव्याची मैत्रीण. आता ही बोलता बोलता त्या पार्थच्या गळ्यात पडणार असते, तेव्हा ही चिडते काव्या आणि म्हणते, काय चाललं तुमचं? तुम्ही माझ्या मैत्रिणीशी फ्लर्ट करताय का? पार्थ हसतो आणि काव्याला म्हणतो, 3 महिन्यात चांगली प्रगती आहे तुमची, चला तर मग. आता काव्या घटस्फोट घ्यायला काही तयार नाही असं दिसतंय खरी, पण आता काय, आता बोलायला बराच वेळ लावेल ती, तोपर्यंत एपिसोड वाढतील ना मालिकेचे. असो, आजचा एपिसोड असा होता. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची. भेटूयात उद्या. धन्यवाद.